वारे अरे लहान थोर म्हणत अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होत असतात. मात्र यावर्षी तृतीयपंथी जे आहेत ते या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते नाशिकवरून आलेले आहेत. काय वाटतं त्यांना? त्यांचं हे पहिलं वर्ष आहे. वारीचा काय अनुभव आहे सगळा आणि काय वाटतं वारीत आल्यावर? रामकृष्ण हरी. वारीत आल्यावर आम्हाला माऊलीचं दर्शनही झालं आणि वारीत आल्यावर आम्हाला एकदम फ्रेश बी वाटतंय आणि जसं वाटतंय घरी आहे तसं आम्हाला इथे वाटतंय. आणि वारीला जसं पांडुरंगाचे पावलं जातात तसे स्वर्गाला आपले पावलं जातात असं समजतो आम्ही. नाही, काय याच्या आधी वाटलं होतं का वारीत आल्यावर? नाही आम्हाला काहीच वाटलं नाही. याच्या आधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की वारीला जाऊ आणि असं आम्ही चांगलं जाऊ. काही नाही. काय अनुभव आलाय आतापर्यंत? अनुभव चांगला आला पांडुरंगाचा आम्हाला. अनुभव चांगला आला. काय वाटतं वारी? मला अनुभव असा आला की आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे ते आपल्याला एकता दिसून पडली इथे आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृतीची समोर गेली पाहिजे. पांडुरंगाच्या चरणी सगळं चांगलं झालं पाहिजे. नाही, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो नेहमी वेगळा असतो. वारीत काय वाटतं सगळे वारकरी? वारी सर्व माळकरी असल्यामुळे सगळे वैष्णव धर्मातले असल्यामुळे खूप चांगलं वाटतं आणि इज्जत पण खूप मिळून राहिली. कोणी असं अपशब्द बोललं पण नाही. आम्हाला खूप चांगलं वाटतंय. तसंच आम्हाला बी खूप चांगलं वाटतंय आणि एकत्र फॅमिली सारखे आम्ही इथं आलोय पांडुरंगाच्या आणि मल्हारी रायाच्या दरबारात आणि तसं पांडुरंगाच्या दरबारात एकत्र फॅमिली सारखेच चाललोय आम्ही. बस. किती जण आले? आम्ही भरपूर जण आले. नाही, रोजचं जीवन आणि वारीतलं जीवन फरक काय वाटतं? रोजच्या जीवनामध्ये लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो पण आपल्या या पांडुरंगाच्या पालखीमध्ये लोक खूप इज्जत करतात. माऊली माऊली म्हणतात. खायला प्यायला खूप इज्जत करतात आणि हा मला खूप जास्त खूप चांगलं वाटलं. नक्की आपण जर पाहिलं तर एक वेगळी ऊर्जा जी आहे ती या लोकांना मिळते. कॅमेरामॅन सुमित भोसलेचा सागरवर साम टीव्ही जेजुरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.